जरा ध्यान दो, सबका फोकस है यहाँ पे, थोड़ा फोकस हटके सबका। फिर से एक बार हम लोग गणपति बप्पा का नाम लेंगे। लोग गणपति बप्पा, मंगल मूर्ति, मामा की। अभी सब लोग हाथ बना रहे ना, कोई पीछे तो नहीं है। अभी हाथ बनाने का प्रोसेस चालू है, सबका हाथ चालू है। राइट हैंड बना दिया सब लोगों ने। किसका किसका बाकी है हाथ ऊपर करो। मी टीमला विनंती करतो की त्यांनी थोडं त्यांचा हात बनवायचा बाकी आहे, त्यांना गाईड करावं थोडं। नमस्कार, मी अतुल ठाणेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आता प्रभाग क्रमांक 4 मधील निळकंठ ही जी मोठी सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आहे आणि या प्रभाग क्रमांक 4 मध्ये म्हणजे अख्ख्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये नितीन लांडगे युवा सेनेचे नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून गणपती बाप्पा पर्यावरणपूरक गणपती बाप्पा बनवण्याची कार्यशाळा जी आहे ती सुरू आहे। ही दुसरी कार्यशाळा आहे अख्ख्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये। अशा प्रकारच्या 5 ते 6 कार्यशाळा नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आहे। पहिली कार्यशाळा हॅपी व्हॅली मध्ये झालेली होती, ती देखील एक मोठी सोसायटी आहे आणि आता दुसरी ही जी कार्यशाळा आहे ती या निळकंठ मध्ये प्रभाग क्रमांक 4 मधील या निळकंठ मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। अशा प्रकारच्या 5 ते 6 ज्या या संपूर्ण कार्यशाळा आहेत त्या अख्ख्या प्रभागामध्ये संपूर्ण प्रभागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत। नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून आणि मागच्या पण कार्यशाळेला आपण पाहिलं असेल की शेकडो लहान मुलं जी आहेत ती सहभागी झालेली होती। या कार्यशाळेमध्ये देखील ही शेकडो लहान मुलं जी आहेत ती सहभागी झालेली आहेत आणि अतिशय आनंदी वातावरणामध्ये ही कार्यशाळा सुरू आहे आणि अशाच प्रकारच्या कार्यशाळा ज्या आहेत त्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये म्हणजे संपूर्ण प्रभाग क्रमांक 4 मध्ये ज्या आहेत त्या नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आहेत। ही दुसरी कार्यशाळा आहे। अशाच प्रकारे 4 ते 5 कार्यशाळा संपूर्ण प्रभागासाठी नितीन लांडगे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या संपूर्ण कार्यशाळेसाठी लागणारी जी माती असेल जी साहित्य असेल ते सगळंच नितीन लांडगे युवा सेनेचे नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून इथे पुरवण्यात येत असतं। एकदम आनंदात आणि प्रसन्न या संपूर्ण वातावरणामध्ये ही कार्यशाळा सुरू आहे। दुसरी कार्यशाळा आहे ही या प्रभाग क्रमांक 4 मधील जी नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे आणि आणखीन अशा 5 ते 6 कार्यशाळा ज्या आहेत या संपूर्ण प्रभागासाठी होणार आहेत त्यांचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे। ही लहान मुलं जर आपण पाहिलं तर अतिशय उत्साहाने या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेली आपल्याला दिसून येत आहेत। माझ्यासोबत
काही नागरिक आहेत, इथले स्थानिक नागरिक आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे. काका, ते बऱ्याच वेळापासून तुम्ही बघताय की कार्यशाळा जी आहे ती सुरू आहे. किती उपयोगी आहेत अशा प्रकारच्या कार्यशाळा? कारण आपण पाहतो की लहान मुलं बऱ्याच वेळा मोबाईलमध्ये अडकलेली दिसतात. अशा प्रकारच्या कार्यशाळा किती महत्वाच्या आहेत? आम्ही नीलकंठ ग्रीनचे रेसिडेंट्स आता याच्यामध्ये मी ज्येष्ठ नागरिक प्राचार्य डॉक्टर श्रीकांत होटे आणि आमच्यासोबत विठ्ठल पाटील साहेब आहेत. आम्ही बघितलं की या ठिकाणी आमचे मित्र युवा सेना प्रमुख श्री नितीनजी लांडगे यांनी अतिशय कल्पकतेने ही जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे की अलीकडच्या काळामध्ये हा पर्यावरणपूरक अशा प्रकारचा गणपती प्रत्येक घरामध्ये येण्याची गरज आहे आणि त्यातल्या त्यात मुलांनी या संदर्भामध्ये प्रात्यक्षिकाच्या माध्यमाने हे गणपतीची मूर्ती जी पर्यावरणपूरक आहे ती कशी तयार करायची आणि गणपतीच्या मूर्तीचं जे त्या पद्धतीनं पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्यानंतर आपल्या प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आपण स्वतः तयार केलेल्या मूर्तीची पूजा करून त्या पद्धतीनं अतिशय संस्कारक्षम पद्धतीनं आपण गणपतीचं या ठिकाणी आराधना करण्याची गरज आहे. गणपती हा लवकरच आता याचे आगमन होत आहे आणि त्या निमित्ताने आजच्या तशा मंगल प्रसंगी अतिशय चांगल्या पद्धतीने नितीनजी लांडगे यांनी याचं आयोजन जे केलेलं आहे आणि या ठिकाणी मला असं दिसत आहे की सगळे जे मुलं आहेत आमची अतिशय उत्साहाने आणि अतिशय मनापासून हे काम करत आहेत. त्यांना शिकण्याची इच्छा आहे आणि सोबत त्यांचे पेरेंट्स पण त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत आहे. तर अतिशय चांगला उपक्रम नितीनजी लांडगेंनी आमच्या या नीलकंठ ग्रीन्स कॉम्प्लेक्समध्ये जो घेतलेला आहे त्याचं मी अभिनंदन करतो. अशाच पद्धतीनं आमची जी मुलं आहेत ही नवीन येणारी पिढी आहे, या पिढीला अशा प्रकारचे चांगले संस्कार मिळावेत, पर्यावरणाचं रक्षण व्हावं आणि गणपतीची जी काही आराधना आहे, जी पूजा आहे ती देखील अतिशय मनापासून त्यांनी मनोभावे करावी अशा प्रकारचे संस्कार त्यांच्यामध्ये निर्माण होण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम नितीनजी लांडगे यांनी घेतलेला आहे. त्यांच्या सौभाग्यवती मिसेस लांडगे आमच्या बहिणी त्यांच्यासोबत आहेत. या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो. नमस्कार. आपण जर पाहिलं तर अतिशय उत्साहाने हे सगळेजण जे आहेत ते ही लहान मुलं जी आहेत ते या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहेत. सर स्वतः आर्टिस्ट तर काय सांगाल अशा कार्यशाळेत? नाही, अतिशय आनंद वाटला की मुले उत्स्फूर्तपणे भाग घेत आहेत आणि ही कार्यशाळा प्रत्येक मुलाच्या नवनिर्मितीचा आनंद प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर झळकतोय आणि आपण एक मूर्ती तयार करतो, एक घडवतो, याचा एक जो आनंद असतो तो वेगळा असतो आणि तो प्रत्येक मुलाच्या तोंडावर दिसत आहे आणि खूप बरं वाटतं की हीच मुलं आता 10 दिवसावर गणेशोत्सव आलेला आहे आणि गणेशोत्सव बघत आहात तर आपल्या हातून मूर्ती घडते, आनंदानं ती मूर्ती आपल्या घरी नेतील आणि तिची पूजा करतील. ते याचंही वेगळंपण या कार्यशाळेतून सफल झालेलं आहे. धन्यवाद. आपण इथे पाहतोय की खरंच ही सगळी मुलं जी आहेत एकदम आनंदी आहेत आणि या संपूर्ण कार्यशाळेमध्ये जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. फक्त मुलं नाही तर त्यांचे पॅरेंट्स देखील या संपूर्ण कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि अशा प्रकारच्या कार्यशाळा ज्या आहेत त्या संपूर्ण ठाण्यात देखील होणं गरजेचं आहे. आता प्रभाग क्रमांक 4 साठी युवा सेनेचे नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांनी या संपूर्ण कार्यशाळांचं जे आहे ते आयोजन केलेलं आहे. आपण काही पॅरेंट्स हैं त्यांच्याशी देखील बोलणार. सर कैसे लग रहा है आपको? आप भी अपने बच्चे के साथ कैसे लग रहा है? करेक्ट. कितना इम्पॉर्टंट आहे सर? ह्या खूपच छान प्रोग्राम नितीन लांडगे आणि टीमने आयोजित केलेला आहे. ऍटलीस्ट ह्या निमित्ताने आमची मुलं मोबाईलच्या दुनियेतून बाहेर येऊन सगळ्यांबरोबर मिळून एकत्र मिळून गणपती बनवतात अँड ऍटलीस्ट त्यांना इम्पॉर्टन्स कळतंय की गणपतीचं काय महत्व आहे आणि त्या निमित्तानं आमच्या घरी गणपती परत बसवला जाईल कारण हा परत जाऊन हा मूर्ती रंगवेल आणि त्याची मग पूजा होईल. तर इट इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह फ्रॉम नितीन लांडगे टीम. नाही, नक्कीच आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या मोबाईलचं जे प्रमाण आहे ते सध्या वाढलेलं आहे. मोबाईल पाहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तिथून कुठेतरी बाहेर यावं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी यावं या अशी सगळीच पॅरेंट्सची इच्छा असते आणि तेच नितीन लांडगे जे आहे ते यांच्या माध्यमातून आपल्याला इथे होताना दिसतंय. हे सगळेजण अतिशय उत्साहात त्यांच्याबरोबर पॅरेंट्स देखील सहभागी झालेले आहेत.
पॅरेंट्स देखील सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत. ते सगळेजण या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले आहेत. सगळेच जण आपण इथे पाहतो किती उत्साहात आणि आनंदी काही रेसिडेंट आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर वेगवेगळे उपक्रम इथे होतच असतात नितीन लांडगे आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज देखील हा उपक्रम आहे, काय सांगा? हा अत्यंत चांगला उपक्रम नितीन लांडगे साहेबांच्या माध्यमाने राबवला जातो आणि त्याच्यातनं आपली संस्कृती जपली जाते आणि लहान मुलांना आपल्या संस्कृतीची माहिती मिळते. आणि आज तुम्ही बघालच इथे 41 मुलं आता गणपती बनवण्यासाठी बसलेले आहेत. त्यांचे माझ्या तर काय सांगाल आजच्या संपूर्ण उपक्रमामध्ये? मी नीलकंठ ड्रीम्स फेडरेशनतर्फे नितीन आणि प्रणोतीचं मी खूप खूप आभार मानीन. हे आज कंटिन्यूस आमचं 3रं वर्ष आहे आणि तुम्ही दरवर्षी बघा मुलांची संख्या वाढत जाते. पहिल्या वर्षी जवळजवळ 30-35 मुलं होती, पुढच्या वर्षी जवळ 40-45 मुलं होती. आज तुम्ही जवळजवळ 60-70 मुलं आज याच्यात सहभागी झालेत ह्या उपक्रमामध्ये. आणि मेन म्हणजे आताची मुलं सगळी व्हिडिओ गेम्स आणि याच्यामध्ये गुंतलेली आहेत, पण आज त्यांना मातींमध्ये हात मळवून आणि स्वतः मूर्ती बनवण्यामध्ये एवढी त्यांना मजा येते. आणि हा 3रं वर्ष आहे आणि त्यामुळे त्यांना आणि ती मुलं अजून रिपीट आणि अजून मुलं वाढत आहेत आणि त्याच्यामुळे एक खूप चांगलं. आणि आज तुम्ही बघितलं एवढ्या भर पावसातही ती जमिनीवरती बसून अगदी मन मोकळेपणाने अगदी ते रमलेत ही गणपतीची मूर्ती बनवण्यात. आणि मी आमच्या सरांचं पण खूप खूप आभार मानीन. कंटिन्यूस 3 वर्ष ते आमच्या मुलांना खूप चांगले धडे देत आहेत. थँक्यू सो मच नितीन, प्रणोती, थँक्यू सो मच. आपण पाहतोय की अशा अनेक कार्यशाळा ज्या आहेत त्या या प्रभाग क्रमांक 4 मध्ये नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून, त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात. ही दुसरी कार्यशाळा आहे. ही दुसरी कार्यशाळा आहे. पहिली जी आहे ती हॅपी व्हॅलीमध्ये झाली होती आणि आता नीलकंठमध्ये जी आहे ती ही कार्यशाळा आता सुरू आहेत. आणि ही सगळी मुलं जर आपण पाहिलं तर अतिशय उत्साहामध्ये सहभागी झालेले असतात. एक आनंद जो आहे तो यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून येतो. सगळेजण आपल्या हाताने आपला गणपती बाप्पा घडवतात आणि हा गणपती बाप्पा तयार झाल्यानंतर हे घरी घेऊन जाणार, त्याला कलर करणार आणि त्याची पूजा करणार, त्याची सेवा करत असतात. आणि एक आनंद जो आहे तो पॅरेंट्सच्या देखील म्हणजे पालकांच्या देखील चेहऱ्यावर आपल्याला दिसून येतोय. इंग्लिश में क्वेश्चन पूछो आप. सर क्या बताएंगे? Hi, this is Deepak Malhotra here. I am a resident of Nilkant Green Iris Tower, and basically I have come along with my son here. We always look forward for this kind of workshop organized by Nitin Langde Foundation. We're very grateful to him as he has organized this. One thing that's very good about it, we can see our kids are enjoying the artwork. They're not handling mobile phones or tablets here. They are into physical activities, which is very good. And I can see the joy on their face. They're doing a very good job. We would definitely like to thank Nitin and always tell him to, conduct these kind of workshops in and around our area. To be honest, people are very happy here. Kids are happy. Even if you can see the adults are also happy doing this kind of artwork with the kids. And we're looking forward for this kind of events in near future as well. Thank you very much. थँक्यू दीपकजी. माझ्यासोबत नितीन सुद्धा आहे. मी नितीनशी बोलणार आहे. नितीन, दुसरं वर्कशॉप सुरू आहे अजून प्रभाग क्रमांक 4 मध्ये, बाकीच्या पण ठिकाणी असं वर्कशॉप होणार आहे. काय सांगशील? मुलं कशी सहभागी झालेली आहेत आणि आनंद कसा करतो? नाही, खऱ्या अर्थाने तुम्ही बघाल की हे एक असं वर्कशॉप आहे ज्याची वाट दरवर्षी ही लहान मुलं बघत असतात. कारण की स्वतःच्या हाताने गणपती बाप्पा बनवण्याचा आनंद त्यांना कुठेतरी मिळत असतो. आणि कुठेतरी एक सोशल मेसेज जो आम्हाला त्यांना द्यायचा होता की बाबा इको फ्रेंडली गणपती बाप्पा आपल्याला बनवायचे आहेत, शाडूची माती वापरायची आहे, कुठेही प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर न करता प्रदूषणाला कुठलीही हानी पोहोचणार नाही, हे लहान वयापासूनच त्यांना आम्हाला एक मेसेज द्यायचा होता. आणि ह्या वर्कशॉपच्या माध्यमातून तो एक त्यांच्या लहानपणीच मनावर बिंबवला जात आहे. आणि तुम्ही बघतायत की मुलं नाही तर त्यांचे पॅरेंट्स सुद्धा ऍक्टिव्हली ह्या वर्कशॉपमध्ये पार्टिसिपेट होत आहेत. आजी आजोबा असतील, त्यांचे आई वडील असतील,
कुठेतरी मोबाईल पासून एक 2-2.5 तासाचा का होईना पण एक ब्रेक आज ह्या मुलांना मिळालेला आहे आणि अतिशय मन लावून म्हणजे गणपती बाप्पाची सोंड कशी बनवायची, त्याचे पाय कसे बनवायचे, मोदक कसे बनवायचं, हा प्रत्येक प्रश्न विचारून ते स्वतःच्या हाताने मूर्ती घडवत आहेत. त्याच्यामुळे एक अतिशय चांगला रिस्पॉन्स या वर्कशॉपला आम्हाला दिवसेंदिवस मिळत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विभाग क्रमांक 4 मधील प्रत्येक सोसायटीमध्ये हा वर्कशॉप करण्याचा मानस आमचा आहे. नाही, नक्कीच अनेक वर्कशॉप जे आहेत ते आता नितीनच्या माध्यमातून होणारच आहेत. आता आपण निळकंठमध्ये जे निळकंठ ग्रीन्स ही जी एवढी मोठी सोसायटी आहे या सोसायटीमध्ये आहोत आणि फक्त लहान मुलं नाही, त्यांचे पॅरेंट्स देखील या संपूर्ण या कार्यशाळेमध्ये गणपती बाप्पा बनवण्याच्या या संपूर्ण कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत आणि हा गणपती बाप्पा बनवताना एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून येतोय. कारण हे सगळेजण जे आहेत ते हा गणपती बाप्पा बनवणार आहेत, घरी जाऊन त्याला कलर करणार, त्याची स्थापना करणार आणि त्याची पूजा जी आहे ती करणार आहेत. फक्त ही मुलं नाही तर अनेक जे आहेत ते पॅरेंट्स देखील या संपूर्ण कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसून येत आहेत. या निळकंठ मधील काही सिनियर सिटीजन माझ्या सोबत आहेत, मी त्यांच्याशी बोलणार आहे. अशा प्रकारच्या कार्यशाळा नितीनच्या माध्यमातून दरवेळी आयोजित होत असतात. किती महत्वाचं आहे सगळं? खूप जास्त महत्वाचं आहे हे, कारण मुलांना खरं तर लहान मुलांना या गोष्टींची आवड असते पण त्यांना कुठे वाव मिळत नाही या गोष्टी शिकायला. त्याच्यामुळे असं मिळालं तर ते अगदी उत्साहाने भाग घेतात आणि गरज आहे त्याची. आता मुलं जरा काहीतरी वेगळ्या कामामध्ये गुंततात, मोबाईल किंवा इतर सगळ्या गोष्टींपासून थोडे लांब जातात आणि काहीतरी छान क्रिएटिव्ह वर्क करतात. त्याचा त्यांनाही आनंद असतो, त्यांच्या आईवडिलांनाही आनंद असतो आणि सगळ्यांनाच खूप छान वाटतं. थँक्यू आयोजित केल्याबद्दल. हो, नितीनचे थँक्स. निळकंठमध्ये हे आयोजित केलं, तुम्ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला. नितीनजींना खूप खूप धन्यवाद. मला एक गोष्ट आणखी सांगायची आहे, खास करून ह्या ज्येष्ठ जे आपले सर्व मंडळी आहेत, अथर्व शीर्ष पठण हे दरवर्षी हा गणपतीमध्ये तर ऑर्गनाईज करतातच पण दर महिन्याला सुद्धा म्हणजे आपलं जी संस्कृती आहे ते जपण्याचं काम आपल्या ह्या सर्व ज्येष्ठ मंडळींकडून होतं. त्यामुळे एक तरुण म्हणून मी त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण जर पाहिलं तर हे सगळे निळकंठमधील ही जी मुलं आहेत ती सहभागी झालेली आहेत त्यांच्या पॅरेंट्स सोबत आणि अशाच प्रकारचे अनेक या ज्या कार्यशाळा आहेत त्या नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. गणपती बाप्पा मोरया. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.